दरम्यान आरोपींच्या निर्दोष सुटकेनंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्याही पाहूया। समझौता ब्लास्ट किसने किया नहीं मालूम, मक्का मस्जिद का ब्लास्ट किसने किया नहीं मालूम, मुंबई ट्रेन ब्लास्ट किसने किया नहीं मालूम, 2006 मालेगांव किसने किया नहीं मालूम, 2008 किसने किया नहीं मालूम। तो फिर कौन है? अगर वाकई में जिन लोगों ने ये किया है वो तो खुले फिर रहे हैं। फिर हम मोटा मोटा सवाल यही कर रहे हैं कि क्या मोदी सरकार, क्या महाराष्ट्र की सरकार सुप्रीम कोर्ट जाकर इस जजमेंट पर स्टे लगाएगी, नहीं लगाएगी? आतंकवाद से मुकाबला करने का दोहरा रवैया नहीं हो सकता। ये कांग्रेस पार्टी की एक सोची हुई रणनीति थी। मैं आपसे कहना चाहता हूं, शुद्ध वोट बैंक पॉलिटिक्स के लिए इट वॉज ए वेल कैलकुलेटेड conspiracy of the Congress party for sheer vote bank politics। क्या ध्यान रखिए, और मैं भी उसको थोड़ा रखूंगा आपके सामने में। पार्टी के राष्ट्रीय मंच से हम इस निर्णय का स्वागत करते हैं, और ये कॉन्स्पिरेसी एक्सपोज हुई, धराशायी हुई, इस पर हमें संतोष भी है और खुशी भी है। आप सच्चाई को बहुत दिन तक नहीं झुठला सकते, बहुत दिन तक नहीं छुपा सकते। मालेगाव बॉम्बस्फोटाचा खटल्याचा निकाल आज लागला आणि कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञाजी यांच्यासह सर्वांना दोषमुक्त निर्दोष केले। कारण हिंदू टेररिझमच्या नावाखाली या निष्पाप निर्दोष लोकांना त्यावेळेसच्या काँग्रेस सरकारने जाणीवपूर्वकरित्या फसवलं। आज दूध का दूध पाणी का पाणी झालं आणि संपूर्णतः त्यांना निर्दोष करण्यात आलं। पण दुर्दैव एवढंच आहे की विनाकारण अनेक वर्षापर्यंत कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञाजी यांना हाल अपेष्टा त्या कैदेमध्ये सहन कराव्या लागल्या आणि देशासाठी किंमत मोजावी लागली। आहे की रेल्वेमध्ये बॉम्ब ब्लास्ट करणारे सगळे निर्दोष, मालेगाव बॉम्ब ब्लास्ट मध्ये सगळे निर्दोष। म्हणजे सरकार करतं तरी काय आहे? सरकार यांची बाजू घेऊन हा गोंधळ घालतंय का, की सरकार स्वतःच या लोकांच्या सोबत होतं आणि म्हणून हे लोक आता सत्तेत आल्यानंतर ज्यांनी तिथं चुकीचे वर्तन केले किंवा ज्यांनी बॉम्ब ब्लास्ट घडवून आणले त्यांना सोडून देत आहेत? चुकीचं होतंय या देशामध्ये। तेव्हा 17 वर्षांनी हा निकाल लागलेला आहे आणि सर्व आरोपींना निर्दोष ठरवण्यात आलेला आहे। आणि आजच्या दिवसातली ही एक अतिशय सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी।